वाडा तालुक्यातील अंभई येथे असलेल्या छेडा फूड्स कंपनीपासून सध्या येथील ग्रामस्थ त्रस्त आहेत। कंपनीतून निघणारं रासायनिक सांडपाणी आणि वेस्टेज थेट नैसर्गिक नाल्यामधून शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये सोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं चित्र समोर आलं आहे। विशेष म्हणजे या कारखान्यातून निघणाऱ्या वेस्टेज शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने येथील अनेक विहिरी आणि बोरवेल दूषित झाले आहेत। त्यामुळे गावात रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। कंपनी विरोधात मागील अनेक वर्षापासून ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करत असताना देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। हे जे छेडा फूड्स मधून जे पाणी येतं घाण पाणी, त्याच्यामुळं अख्ख्या गावचे बोरिंग, विहिरी आणि नाल्याचं पाणी सर्व खराब होतं आणि त्याच्यामुळे जी नाल्यामध्ये मच्छी असते ती पण मरून जाते आणि जे शेतीला आम्ही भात लागवड करतो ती भात लागवड करण्यासाठी माणसं शेतामध्ये उतरत नाही आणि जरी आम्ही शेती लावली अशी काय करून प्रयत्न करून, तर ते जेव्हा भात पिकतं त्याच्या 4 दिवस अगोदर किंवा 5 दिवस अगोदर असे सर्व भाताचे गळून पडतात, लोंग गळून पडतात। त्याच्यामुळे जे उत्पन्न आहे ते 25% पण आमच्या हाती लागत नाही आणि आता शेतीमध्ये एक तर ॲक्चुअली अगोदरच नैसर्गिक पाणी पडलेलं आहे आणि त्याच्यात ते वाहतं पाणी आहे आणि त्याच्यामधून एक घाण पाणी येतं। त्याच्यामुळे ते भात कापण्याचा पण आम्हाला प्रयत्न होऊ शकत नाही। एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे। नेमकं हे पाणी आहे त्याच्यामुळे काही त्रास होतोय जे कामगार आहेत वगैरे ते कामगार आहेत ते शेतामध्ये जर उतरले तर संध्याकाळी त्यांच्या पायांना खास भरपूर येते, पायांना एकदम आग करते, बरेच खरूच टाईप रोग होण्याची शक्यता आहे। काय मागणी आहे? आमची एवढीच मागणी आहे की छेडा फूड्सने जे पाणी सोडलेले ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे आणि ज्या शेतकऱ्यांची खरोखर नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना त्यांनी त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी। कुठे कुठे आतापर्यंत आपण याचा पाठपुरावा केलेला आहे? आम्ही याचा पाठपुरावा पहिला आपले खासदार साहेब खासदार साहेबांकडे केलेला आहे, कलेक्टर ऑफिसला केलेलं आहे, तहसीलदार ऑफिसला, BDO ऑफिसला केलेलं आहे, गट विकास अधिकारी यांच्याकडे पण केलेलं आहे आणि हे प्रदूषण विभाग कल्याण यांना जीमेल केलेलं आहे आणि सर्व ऑफिसला आम्ही त्याचं SP ऑफिसला पण केलेलं आहे। सर्व जे ऑफिस आहेत गव्हर्नमेंटची सर्वांना आणि ग्रामपंचायतला त्यांनी आम्हाला सरळ लेटर दिले की या पाण्यापासून त्रास होतो, हे पाणी खराब आहे, बंद करण्यात यावं असं। काही आता त्याच्या बाबतीत काही कारवाई झालेली आहे? याच्या बाबतीत कोणत्याच कार्यालयाकडून यांच्यावर कारवाई झालेली नाही अजूनपर्यंत आणि आम्हाला शेतकऱ्यांना अंधारातच ठेवलेलं आहे। न्याय नाही मिळाला तर काय पुढची पावलं असतील? न्याय नाही मिळाला तर आम्ही आता कंपनीचे ते गेट मधून जिथून पाणी निघतं तिथे आम्ही JCB लावून पाणी बंद करून टाकणार।